एका बाजूला आहेत. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरा, परंतु पहिल्याच बॉलवर विकेट. सँडी यादव उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद वरून पुणे मी का गाठलाय दाखवून देत आहेत. पहिल्याच बॉलला मोठी विकेट. यावेळेला फटका चांगला खेळलाय. सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. तिकडे फिल्डर प्रयत्न करतायत परंतु बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार. 4. यावेळेला पुलचा फटका खेळताना पाहायला मिळालेत. दिलीप यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4. रिवर्स उचलला, फेकला आणि फेकून दिला. सीमारेषा पार. थँक्यू. आतापर्यंत चौकार पाहायला मिळत होते परंतु आता रिव्हर्सचा एक शानदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला वेगात बॉल टाकलाय. ऑप्शनच्या बराचसा बाहेर या ठिकाणी पिचिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता आणि विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का बसतोय 41 धावांवर पाहायला मिळाला. फुलटॉस. या फुलटॉसला सुद्धा फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. दिलीप वर्मा या नावाची चर्चा. यावेळेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि हाही बॉल सीमारेषा पार. टाळ्या होऊन जाऊ द्या. पुणेकराने अर्धशतक केलंय. नाव लक्षात ठेवा, दिलीप वर्मा पुणेरी पुणेकर आहे आणि ज्याने अर्धशतक ठोकलंय. डीजे झळकावलं होतं. आणखीन एक याही वेळेला बिग हिट पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी पुण्याच्या फलंदाजाने केली आहे. नाव दिलीप वर्मा. डीजे तो जिंकणार आहे. खेळावं लागेल. आणखीन एक यावेळेला जर पाहिलं तर नरसिंगने फाईन लेगच्या दिशेने मारलाय हा स्ट्रोक. आणखीन एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळले. 6-6-6 सिक्सर. हो बॅटची कडा घेत बॉल मात्र मागे जाताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आणखीन एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नरसिंगच्या ताबडतोड अंदाजातील या धावा पाहायला मिळाल्या. 7 बॉलमध्ये 24. दिलीप वर्माच्या 18 चेंडूमध्ये 63. 101 धावा झालेल्या आहेत. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे रेड डेव्हिल्स नोएडा टीमला ज्यावेळेला बॅटिंगसाठी मैदानात येतील. परंतु खूप मोठी बॅटिंग लाईनअप देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. परंतु मी सर्व पुणेकरांना सांगणार आहे 63 धावांची वादळी खेळी करणाऱ्या दिलीप त्या ठिकाणी मात्र इनिंग खेळली. इकडे अमित तांबे सुरुवातीला लवकर बाद झाले. त्यानंतर जर पाहिलं तर दिलीप वर्मा नावाचं वादळ आलं. 63 धावांची एक अजरामर खेळी त्यांच्याकडून 18 बॉलमध्ये झाली. सौरभ बिराजदार 12 बॉलमध्ये 10 धावा थोडेसे अडखळत खेळत होते. परंतु आल्यानंतर नरसिंग पालंपरने पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्यांनी धडाका दाखवला. 101 धावा झाल्यात. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. सँडी यादव 2 ओव्हरमध्ये 23 धावा. एक मात्र यशस्वी गोलंदाज ज्यांनी विकेट मिळवली. 2 ओव्हरमध्ये विजय पावले. 36 धावा थोडेसे महागडे राहिले या मॅचमध्ये. जाबीर पटेल 1 ओव्हर 19 महागडे राहिले. पंकज पटेल यांनी देखील 23 धावा दिल्या आणि 102 धावांचा पाठलाग आता दुसऱ्या डावात करायचा आहे. हमराज मृत्युंजय पहिला चेंडू आपटबार पाहायला मिळाला त्या ठिकाणी. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावत. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला केलाय प्रहार. आक्रमण केलंय आणि चौकार वसूल केलाय योगेश पेनकर. धन्यवाद. अप्रतिमरित्या इथे आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती जो यावेळेला पिकअप केलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळेल.
फ्रंट फुट वरती आले आणि पाठवून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. सुरेखरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका खेळून केला आणि पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं त्याचा पुरेपूर फायदा इथे योगेश पेनकर यांच्या बॅटमधून घेण्यात येतोय. एका यावेळेला स्विच हिट खेळलाय. स्विच हिटचा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखरीत चौकारासाठी 4 रन. हेच आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स असणं किती गरजेचं आहे, अनुभव असणं किती गरजेचं आहे. ज्यावेळी सुरुवात केली ना तर एक स्विच हिटसाठी एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला होता. वारंवार ऑन साइड. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय झेल टिपला जातो आहे आणि योगेश पेनकरला परतावं लागेल. पॅव्हिलियन मध्ये खूप महत्वाची विकेट, चांगली फलंदाजी करत होता योगेश पेनकर. ती एक गडी बाद आणि यावेळेला पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आणि आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. शुभमला मिळतं यश. फार मोठा जल्लोष पाहायला मिळेल. 2 महत्वपूर्ण विकेट लागोपाठ पॅव्हिलियन मध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. 20-62 सामन्याचं समीकरण. यावेळेला फ्लॅट बॅटेड फटका, झेल टिपला जातो आहे. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. डाव कोलमडतोय, कोसळतोय. आणखीन एक झटका, आणखीन एक करंट. शैलेश टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये मिड विकेट रिझन निवडली. ठोकलाय एक दर्जेदार, शानदार, अप्रतिम षटकार माटुंगे. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरची दिशा निवडली. एक फ्लॅट बॅटेड क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा षटकार. या फटक्यासाठी ताकद किती महत्वाची होती ती बघा. बॅकफुटला गेले, चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं, तो टर्न होऊ दिला आणि त्यानंतर अफलातून इथे पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. नितीन माटुंगे लॉंग ऑनच्या दिशेला. यावेळेला जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर रोहन खराचं आणि नितीन माटुंगे परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियनच्या दिशेला. चौफेर फटकेबाजी करत होता. टिपलंय नितीन माटुंगेला. विरोधी दिशेला फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संधी प्राप्त झाली आहे धावबादची आणि विकेट पाहायला मिळते. आणखीन एक विकेट, धावबादची शिकार, फलंदाज बाद. बॉलर तयार. यावेळेला आकाशाचे वेद, शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. डाव कोलमडतोय, कोसळताना पाहायला मिळतोय. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट 68 वरती 6. ओ त्रिफळा उद्ध्वस्त, 3 तार त्रिफळा मोक्याच्या क्षणी. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. संघाने मात्र बाजी मारली आहे. यावेळेला डॉट बॉल आहे. बाजूने झुकले शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र इथे जरी चौकार गेला तरी देखील अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने इथे विजय मिळवला. आज उलटफेर होणारा दिवस आहे. कुठेतरी असं वाटलं की आज रेड डेव्हिल्स नोएडा भारतभरातून आलेले सुपरस्टार आज या मैदानामध्ये चमकतील आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र इथे पराभूत करत तंबू घरच्या दिशेने इथे पाठवून दिलाय. काय खेळ इथे केलाय आणि प्रत्येक टीमला विनंती आहे